नमस्कार. जय महाराष्ट्र. लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष जोमात असताना शिंदे गट आणि भाजपाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. महाविकास आघाडीच्या अनेक ठिकाणी ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका असतील किंवा कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, तिथे महाविकास आघाडीवर विश्वास ठेवून जनता भाजपाचा सुपडा साफ करत आहे. आता सुद्धा तशीच महत्त्वाची बातमी आलेली आहे. नेमकं झालंय काय ते सविस्तर बघूया. भाजपाला आणि शिंदे गटाच्या राजकारणाला कंटाळून महाविकास आघाडीवर विश्वास ठेवत भाजपाला धक्का देत आता नांदेड जिल्ह्यातील या तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 17-0ने महाविकास आघाडीने आणि ठाकरेंच्या शिलेदारांनी भाजपाला व्हाईट वॉश दिला व तालुक्यातून सुपडा साफ केला. हदगाव तालुक्यातील या निवडणुकीमध्ये भाजपाचे अगदी 0 शिलेदार निवडून आले व महाविकास आघाडीचे 17 पैकी 17 उमेदवार निवडून आल्याने एकच जंगी मिरवणूक निवडणूक केंद्राबाहेर झाली. शिवसैनिकांनी गुलाल व पेढे उधळून शिवसेना प्रमुखांच्या घोषणेचा एकच आवाज करून सोडला. त्यामुळे भाजपाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा असाच दणका जनता दिल्याशिवाय राहणार नाही, असं स्थानिक नेत्यांनी सांगितलं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, विधानसभेत महाविकास आघाडी जिंकेल की भाजपा जिंकेल? आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.